नमस्कार मित्रांनो. अपराजेय भारत या वाहिनीवर आपलं स्वागत आहे. आपल्या विष्णू पुराणामध्ये भारताचं जे वर्णन आहे ते उत्तर समुद्रस्य हिमाद्रीश्चैव दक्षिणम वर्षम तदभारत नाम भारती यत्र संतती. म्हणजे असा प्रदेश जो समुद्राच्या उत्तरेला आहे. कारण आपण जर खालचा जो हिंदू महासागर पाहिला तर त्याच्या उत्तरेला भारताचा भूखंड सुरू होतो. हिमालयम उत्तर समुद्रस्य हिमाद्रीश्चैव दक्षिणम म्हणजे हिमालय पर्वत जो आहे जो इराण तुर्कमेनिस्तान पासून सुरू होऊन या बाजूला थायलंड पर्यंत जातो, मलेशिया व्हिएतनाम पर्यंत जातो. हा सारा प्रदेश त्याच्या दक्षिणेला हा भारतवर्ष आहे. आणि इथे राहणारे लोक, त्यांची संस्कृती आणि ते लोक यांना भारतीयत्र संतती या नावाने संबोधलं जातं. म्हणजे इतका प्राचीन हा भारत देश. परंतु ह्या भारत देशाचा जो भूगोल वर्णन केलेला होता त्यातला मी म्हणतो 10% भूभाग शिल्लक आहे की जिथे आपण आज त्याला भारत म्हणतो. तर ही भारताची जी दुर्दशा झाली त्याच्यामधला एक सर्वात शेवटची कडी, एक खूप मोठी त्रासदी घडून गेली. ती म्हणजे 1947 मध्ये पाकिस्तानची निर्मिती, भारताचं विभाजन करून झालेलं. आणि ह्या 14 ऑगस्टमध्ये त्या पाकिस्तानच्या निर्मितीला जवळजवळ 75 ते 80 वर्षापर्यंतचा कालखंड पूर्ण होतोय. तर हा जो काही कालखंड आहे आणि पाकिस्तान जे निर्माण झालं, जी पिढी पाकिस्तान आणि भारताच्या विभाजनानंतर जन्माला आली, तर मी स्वतः पण त्याच्यातलाच आहे. त्यातल्या बहुसंख्य लोकांना पाकिस्तान हा कोणतरी मुसलमानांचा, जिहादी कट्टर वृत्तीच्या लोकांचा देश आहे एवढंच काय ते माहिती. काय लोकांना, मी म्हणेन की ज्यांनी थोडाफार तरी डोळे उघडून पाहिले त्यांना हे माहिती. परंतु अन्य जे लोक आहेत ते तर पूर्ण गाढ, त्यांची जी मानसिकता आहे ती पूर्णपणे निद्रस्त मानसिकता आहे. म्हणजे त्यांना माहितीच नाही की भारताचं हे अंग कसं कापून काढलं गेलं. ते रक्तरंजित होतं. तेव्हाची जी पिढी होती ती रक्तबंबाळ झालेली. कित्येक लोकांनी स्वतःची आई, स्वतःची बहीण त्या जिहादी जे अतिरेकी होते त्यांच्याकडून त्यांच्यावर बलात्कार होताना त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. जे राव, करोडो कोट्याधीश लक्षाधीश असलेले राव होते त्याचे 2 दिवसामध्ये 1947च्या 14 ऑगस्टपासून ते रंक झाले. तर हा सगळा जो इतिहास आहे ह्याच्या मागे नेमकं काय घडलं होतं, ह्याची मूळ कारणं काय आहेत, ही जोपर्यंत आपली आत्ताची पिढी समजून घेत नाही तोपर्यंत येणाऱ्या भविष्यामध्ये आपण अशा घटनांची पुनरावृत्ती होण्यापासून रोखू शकणार नाही जर आपण हा इतिहास समजून घेतला नाही. तर याच श्रेणीमध्ये, आणि आता 14 ऑगस्टला हा आपण जो कार्यक्रम सुरू करतोय इतिहास जाणून घेण्याचा, एक खूपच सुंदर पुस्तक माझ्या दृष्टीस पडलं आणि ते पुस्तक मी वाचून काढलं. कारण वाचन आणि पुस्तकं हे एक आपला संस्कार घडवतात आणि तो संस्कार आपल्याला जो सत्य इतिहास घडून गेला, ज्याच्यामुळे भारताची ही आज परिस्थिती आली की आज सुद्धा अशी जवळजवळ, हे माझं नाही परंतु भारताच्या ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्यांच्या रेकॉर्ड्सनुसार 500 पाकिस्तान भारतामध्ये आहेत. म्हणजे असे प्रदेश आहेत की जे भारताची जी सत्ता आहे, गव्हर्नमेंट आहे, पोलीस प्रशासन आहे, हे तिथे आपलं राज्य करू शकत नाही. तर हा जो काय प्रकार आहे, जी ही पाकिस्तान भारतात नंतर निर्माण झाली आणि आधी हे पाकिस्तान निर्माण झालं, असंच एक रिसंट पाकिस्तान आपण बघितलं ते म्हणजे काश्मीर 1990च्या दशकांमध्ये. तर हा जो काय, ही जी काय संकटांची शृंखला जी भारतवासियांवर म्हणजे हिंदूंवर कोसळली, त्याचं योग्य ते मूल्यमापन करणं हे इतिहासाचं खरं म्हणजे ध्येय असलं पाहिजे. परंतु हे जे पुस्तक आहे हे मला फारच सुंदर वाटलं.
म्हणून मला आपल्याला दाखवायचं आहे की ह्या पुस्तकाचं सामुदायिक वाचन करणं हे आपल्या आत्ता जी मालिका आपण सुरू करू त्याचा उद्देश असेल. आता हे संपूर्ण पुस्तक जवळजवळ 400-450 पानांचं आहे. तर सर्व पुस्तक काय मी आपल्यासमोर वाचू शकत नाही, तेवढा वेळ माझ्याकडेही नाही आणि कदाचित आपल्याकडेही नाही. परंतु ह्या पुस्तकातला जो महत्त्वाचा भाग आहे, इतिहासाच्या दृष्टीने जे आपण शिकलं पाहिजे आपल्या पिढीनी, आणि पूर्वी जो इतिहासामध्ये आपल्याबरोबर ज्या दुर्घटना घडल्या त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जे जे महत्त्वाचं मला वाटतंय ते मी आपल्याला वाचून दाखवणार आहे. आणि त्याच्यावरती मी आपल्याची एक चिकित्सक चर्चा करणार. आपली मतंसुद्धा आपण कॉमेंटच्या सेक्शनमध्ये टाकू शकता. तर हे जे पुस्तक आहे हे पुस्तक फाळणीचे दिवस या नावाने आहे. आणि ह्याचे जे लेखक आहेत ते लेखकांचं नाव आहे श्रीयुत गोविंद आत्माराम कुलकर्णी. आता हे जे गृहस्थ आहेत हे स्वतः 1947 जे कालखंड होता त्यावेळेला पंजाबमध्ये होते. आणि ह्यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1905चा आहे. आणि ह्यांचा मृत्यू 1989च्या मध्ये ह्यांचा मृत्यू झाला. हे जे कोण गृहस्थ आहेत हे मध्यमवर्गीय कुटुंबातले होते. आणि 1946 मध्ये यांना सोलापूरमध्ये ह्यांचं स्थान होतं. आणि 1946 मध्ये त्यांना पंजाबमधल्या एका मिलमध्ये नोकरी मिळाली. आणि त्या नोकरीच्या निमित्ताने ते आपल्या कुटुंबासहित मुलं आणि पत्नीसहित तिकडे काही काळ वास्तव्यास होते. आणि 1947ला हा जो काय एक विद्रोह माजला, रक्तपात झाला, तो किती भयावह आणि भयानक होता हा आज दडपला गेलाय पूर्णपणे. आता 2014 नंतर खूप सारे बदल घडले. त्याच्यात हाही एक बदल घडलाय की बऱ्याचशा लोकांना ह्याच्यावर चर्चा किमान सुरू झाली की 1947ला जे नृशंस हत्याकांड झालं होतं हिंदूंचं आणि शीखांचं. शीख म्हणजे हिंदूच आहेत त्यामुळे मी हिंदू आणि शीख असा वेगळा उल्लेख नाही करू इच्छित. परंतु ह्या पुस्तकामध्ये आणि ह्या पुस्तकाचा जो संदर्भ घेतलाय स्टर्न रेकनिंग या नावाचं पुस्तक आहे त्याच्यात हिंदू आणि शीख असा उल्लेख आहे. म्हणून मी हा उल्लेख अशा प्रकारे करतो. तर आपण सर्वांनी पाहिलंय की जर्मनीमध्ये हिटलरच्या नाझी पक्षाने 60 लाख ज्यूंचं हत्याकांड केलं. अतिशय पद्धतशीरपणे हत्याकांड केलं. आणि अर्थात ते चुकीचंच होतं, त्याचं कोणी समर्थन नाही करत. परंतु त्या हत्याकांडाची चर्चा संपूर्ण जगामध्ये झाली. आणि इस्रायलने, अमेरिकेने आणि त्यावेळेच्या मोठ्या राष्ट्रांनी त्या हत्याकांडाचे जे पण जबाबदार लोक होते त्या सर्वांना फासावर लटकवलं पुढच्या 25, 30, 50 वर्षामध्ये. परंतु त्या 60 लाख ज्यूंचं जे हत्याकांड जर्मनीमध्ये झालं त्याला जो न्याय मिळाला त्याच्या नावाने अनेक हॉलोकास्ट म्युझियम्स बनवले गेले. हॉलोकास्ट म्युझियम म्हणजे त्या भयावह स्मृतींचं संग्रहालय बनवली गेली की पुढच्या पिढीला कळावं ज्यूंच्या आणि इतर जगातल्या लोकांच्या की अशा प्रकारचे अत्याचार ज्यूंवर झाले आणि त्याची पुनरावृत्ती होऊ नये हा हेतू त्या संग्रहालयांचा आहे आज सुद्धा. परंतु यापैकी जो 1947ला फाळणीमध्ये जवळजवळ 1.5 करोड हिंदू ठार झाले, मारले गेले, विस्थापित झाले, ह्यातल्या कुठल्याही विषयावर कुठे चर्चा सुद्धा नव्हती. आपलं सुदैव आहे की 2014 नंतर नॅशनल टीव्हीवरती, नॅशनल न्यूजमध्ये जे राष्ट्रीय वाहिन्या आहेत त्यांच्यामध्ये हा विषय थोडा थोडा का विना पण यायला लागला. परंतु मला हा जो विषय आहे की 1.5 करोड त्यावेळेची जनसंख्या हिंदू मारले गेले पण त्याचं कुठे वाच्यता सुद्धा नाही झाली. तर ह्याच्यातून आपण धडा घेतला पाहिजे की आणि तशीच परिस्थिती 1947 सारखी जी भयावह परिस्थिती होती ती आज भारतात पुन्हा एकदा डोकं वर काढते. जसं आपण पाहिलं की 500 पेक्षा जास्त पाकिस्तान आज भारतामध्ये आहेत, काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत. काश्मीर हे स्वतःच एक मोठं पाकिस्तानचं रूप त्यांनी घेतलं होतं. 370 नंतर जरी तिकडचं वातावरण आपल्याला निवळल्यासारखं वाटलं तरी ज्वालामुखी अजूनही धुमसतोय. तर या सर्वाच्या पार्श्वभूमीवरती हे फाळणीचे दिवस पुस्तक
आपल्यासाठी 3 कामं करतं. पहिलं काम, त्यावेळची जी परिस्थिती आहे ती जिवंत उभी करतं. का उभी करतं? कारण जर आपण त्याच्यामध्ये आपण काही धडा शिकलो नाही, त्याच्यातून आपण काही धडा शिकलो नाही, तर तशीच परिस्थिती आज पुन्हा निर्माण होऊ शकते. आणि कल्पना करा, लोकांनी कल्पना करावी की जर का हा भारताचा उर्वरित भाग सुद्धा पाकिस्तान झाला, तर त्यावेळेच्या लोकांकडे जसा हा उरलेला भारत होता तसाही राहणार नाही. त्यांना समुद्रामध्ये आपला जीव द्यावा लागेल, ही परिस्थिती येईल. त्याच्यासाठी पहिला भाग, तेव्हाची परिस्थिती समजावून सांगणं, हे काम पुस्तक करतं. दुसरा भाग की त्यावेळेचे जे राज्यकर्ते होते त्यांनी ज्या प्रकारची कृत्य हिंदूंबरोबर केली, त्यांना ज्या प्रकारे नाडण्यात आलं, ज्या प्रकारे त्यांच्यावर गुदरलेल्या प्रसंगांना कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी होऊ दिली नाही, दाबून टाकलं गेलं, तेच राज्यकर्ते आज, त्याच राज्यकर्त्यांचे वंशज आज आपल्याला बाळकडू पाचतायत की भारतामध्ये अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य नाही आहे, फ्रीडम ऑफ स्पीच. तर त्या जे पार्टीज आणि त्या विचारधारा होत्या, जे आज स्वतःला सेक्युलर म्हणतात, सर्वधर्म समभावाचा वडापाव खायला देत आहेत लोकांना, त्यांचं जे मूळ रूप आहे ते लोकांना कळावं, हा दुसरा हेतू आहे हे पुस्तक साध्य करणार. आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा हेतू म्हणजे ह्या प्रकारचं जे संकट, हे जे संकट आहे ह्याचं जे मूळ आहे ते मूळ समजून घेऊन लोकांनी त्या मुळावर औषध केलं पाहिजे, हा त्याचा तिसरा हेतू. हे 3 हेतू वाचकांनी लक्षात ठेवावे शेवटपर्यंत. आणि मला नक्कीच तुमचे विचार, तुमची मतं या 3 विषयांना धरून आपण कॉमेंट्समध्ये द्यावी. आता ह्या पुस्तकाविषयी मी थोडंफार सांगतो. ह्याचे जे लेखक आहेत श्री गोविंद कुलकर्णी, यांना हे पुस्तक 1987-88 मध्ये त्यांनी लिहिलं, तेव्हा ह्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. आणि ह्याचं जी भूमिका जी लिहिलेली आहे ह्याच्यामध्ये, किंवा आपण ज्याला म्हणतो की प्रस्तावना, ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः लिहिलेली आहे. आता ही प्रस्तावना इतकी ज्वलंत आणि जाज्वल्य आहे की मला ही प्रस्तावना वाचण्याचा मोह आहे, पण मी तो बाजूला ठेवणार, कारण आपण मूळ विषयावरती येणं गरजेचं आहे. माझा हेतू हा पण आहे की हे पुस्तक मी आपल्याला एक ओळख म्हणून वाचून दाखवणार आहे किंवा ह्यातले महत्त्वाचे प्रसंग सांगणार आहे. पण माझी आपल्याला एक कळकळीची विनंती आहे की हे पुस्तक आपण आवर्जून वाचावं, विकत घेऊन वाचावं, वाचनालयात जाऊन वाचावं. ठीक आहे, तर आपण हा विषय सुरू करू. थांबव. या पुस्तकाला अत्यंत ज्वलंत अशी प्रस्तावना ही स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लिहिलेली आहे. मी तुम्हाला दाखवू इच्छितो. आणि 1985-90 मध्ये बाळासाहेब ठाकरे हे मुंबई आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही, भारतामध्ये एक जाज्वल्य हिंदू हृदय सम्राट म्हणून प्रसिद्ध होते. आणि हे जे पुस्तक आहे, ह्या पुस्तकाविषयी जे त्यांनी लिहिलेलं आहे, त्यांची प्रस्तावना बरंच काही आहे, 3-4 पानांची आहे. पण त्याचा सारांश असा आहे की ह्या पुस्तकामध्ये एकदम निर्भेळ आणि जाज्वल्य इतिहास लिहिलेला आहे, जो जसा घडला तसा लिहिला. त्याच्यात कुठल्याही प्रकारची त्यांनी लपवाछपवी केली नाही किंवा अतिशयोक्ती सुद्धा केली नाहीये. ठीक आहे, तर मला या पुस्तकाविषयी सांगायचं आहे की ह्याचे लेखक श्री गोविंद कुलकर्णी हे 1942ला जो काय आंदोलन झालं त्याच्यामध्ये त्यांच्यावर त्याचा प्रभाव होता. पुस्तकाचे लेखक श्री गोविंद कुलकर्णी हे 1942चा जो आंदोलन होतं त्याच्यामध्ये त्यांचा खूप प्रभाव होता, त्या आंदोलनाचा त्यांच्यावर प्रभाव होता. आणि त्यांना पोलीसमध्ये सब इन्स्पेक्टरची नोकरी मिळाली होती, कारण त्यांनी इंटरपर्यंतचं शिक्षण घेतलं होतं. ते इंटरपर्यंतचं शिक्षण हे त्या काळखंडामध्ये खूप चांगलं मानलं जायचं. आणि पोलीस इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टरची नोकरी मिळून सुद्धा तेव्हा गांधींनी लोकांना आव्हान केलं की तुम्ही सरकारी नोकरीमध्ये जाऊ नका, हा असहकार आहे, म्हणजे नॉन कोऑपरेशन, असहकार आंदोलन त्यांचं होतं. म्हणून त्यांनी ती नोकरी घेतली नाही. आणि त्या कालखंडामध्ये त्यांना 1945च्या आसपास, जेव्हा दुसरं महायुद्ध संपत होतं,
त्यांचं लग्न झालेलं होतं. 1905चा त्यांचा जन्म, म्हणजे जवळजवळ त्यावेळेला त्यांचं वय 30 ते 40च्या मधलं वय होतं त्यांचं. आणि त्यांची पत्नी, त्यांना मुलं होती. त्यांना त्यावेळेला ते सोलापूरमध्ये निवास करत होते आणि त्यांना त्यावेळी पंजाब प्रांतामध्ये सतलज मिल म्हणून एक गिरणी होती, कापडाची गिरणी, त्याच्यामध्ये त्यांना नोकरी मिळाली. ही गिरणी बिर्ला समूह जो आहे त्यांची गिरणी होती ती. आणि पंजाबमध्ये लाहोर आणि मुलतन यांना जोडणारी जो मार्गिका आहे त्याच्यावरती एक ओकारा नावाचं स्टेशन आहे, म्हणजे गावच आहे छोटं. त्या ठिकाणी ही मिल होती. खूपच समृद्ध असा हा प्रदेश होता आणि तिथली जी संपूर्ण व्यवस्था होती, अर्थ होता, उद्योगधंदे होते, सगळे हिंदूंच्या हातात होते, शीख आणि हिंदूंच्या हातात होते. तर हे जे ओकारा नावाचं स्टेशन आहे ते एक गाव होतं आणि ते गाव समृद्ध होतं, कारण पश्चिम पंजाब जो आहे, जो आज पाकिस्तान म्हणला, तो खूप समृद्ध प्रांत होता. तिथे खूप चांगले कालवे, चांगली शेती ही तिथली खूप प्रसिद्ध होती. आणि असं म्हणतात की तेव्हाची पंजाबची जी अर्थव्यवस्था होती ती तेव्हाच्या जर्मनीपेक्षाही जास्त विकसित होती. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की केवढा समृद्ध प्रांत होता पंजाबचा. आणि हा जो ओकारा आहे या ठिकाणी ती मिलमध्ये बहुसंख्य हिंदूच होते कामाला. त्यातले 4 जे मुख्य व्यक्ती होते ते महाराष्ट्रीयन होते, मराठी लोक होते 4. त्यांचे जे सर्वात मोठे जनरल मॅनेजर होते ते सुद्धा जोशी म्हणून एक गृहस्थ होते, जे पुण्याचे होते. त्याच्याबरोबर हे कुलकर्णी जे आहेत ते सोलापूरचे होते. आणि त्यांच्याच बरोबर अजून 2 लोकांची नावांचा उल्लेख आहे. सोमण म्हणून कोणतरी होते, ते सुद्धा बहुधा पुण्याकडचेच होते, पुणे किंवा मुंबईकडचे होते. असे 4-5 मुख्य मोठ्या पदावर असलेले लोक. आणि याच्या व्यतिरिक्त बहुसंख्य जे कामगार आणि जे कर्मचारी होते ते हिंदूच होते. तर ही जी मिल होती, ह्या मिलच्या आवारामध्ये एक पूर्ण आवार होता. त्याला भिंत होती, एक 10 फुटाची भिंत होती. आणि त्याच्यामध्येच लोकांना राहण्यासाठी चाळी बांधलेल्या होत्या. म्हणजे जे कामगार, हे बहुसंख्य कामगार हे परराज्यातून आलेले, म्हणजे त्यावेळेला परराज्य होतं. कारण आपल्याला आज पाकिस्तान, म्हणजे जो पंजाब आज एक परका प्रांत देश झालेला आहे, तो त्या काळामधल्या आपल्या पूर्वजांसाठी हा एक आपला, जसं आपण एका शहरातून दुसऱ्या शहरात जातो तेवढं होतं. म्हणजे आपण कल्पना नाही करू शकत की आपली भूमी, आपली मातृभूमी आपल्यापासून तोडून किती परकी झाली आपल्याला, याची आपण कल्पना करू शकतो. आता ते जे लोक होते तिथे राहत, त्यांच्यासाठी चाळी बांधून दिलेल्या होत्या. म्हणजे एक स्वयंपूर्ण अशी एक वसाहतच होती ती सतलज मिल, जी बिर्ला शेठची होती. आणि हा सगळा जो कालखंड चालू असतो ना, 1946 मध्ये 15 ऑगस्टला जपानने शरणागती पत्करली आणि दुसरं महायुद्ध संपलं. 1945ला माझ्या माहितीप्रमाणे, 1946 पर्यंत, म्हणजे 45 ते 46च्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी भारतीयांवरती एक सूड उगवण्यासाठी मुस्लिम लीगच्या मदतीने पाकिस्तानची फाळणीची जी योजना होती ती अंमलात आणली. आणि त्याचं खूप चांगलं विवेचन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. ते आपण पाहू कसं. तर 46 मध्ये त्या लोकांनी, मुस्लिम लीगनी आणि मोहम्मद अली जिन्नाच्या नेतृत्वाखाली डायरेक्ट ॲक्शन नावाचा एक अभियान हातात घेतलं होतं. एक हरताळ फासला होता. त्याच्यात जे पण हिंदूंनी त्याला समर्थन, म्हणजे हिंदूंनी नावाला फक्त होतं की हिंदूंच्या विरोधात होतं ते. कारण की त्यांना उघडपणे ते लोक घोषणा देत होते की आम्ही कलकत्त्यामधल्या सगळ्या हिंदूंना ठार करून संपूर्ण बंगाल प्रांत आहे त्याचा पाकिस्तान करू, अशी त्यांची घोषणा होती. प्रत्येक दुकानावर मुसलमान दुकान पाकिस्तान असं लिहिलेलं होतं. आणि आता हा विषय मला एक वेगळा विषय होईल की कलकत्त्यामध्ये आणि संपूर्ण बंगाल प्रांतामध्ये त्यांनी कशा प्रकारे नरसंहार केला हिंदूंचा, हा एक स्वतंत्र विषय आहे. आत्ता त्याच्यावर एक चित्रपट आला होता, बंगाल फाईल्स म्हणून. विवेक अग्निहोत्रीने त्याचं दिग्दर्शन केलं होतं. तो पिक्चर जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही काही कारणांमुळे. तर तो जो बंगाल होता त्यावेळेचा, तो एक संयुक्त बंगाल होता. म्हणजे जो पूर्व बंगाल, जो आज बांगलादेश आहे तो, आणि पश्चिम बंगाल,
जो आज भारतामध्ये आहे, हा मिळून पूर्ण बंगालमध्ये त्यावेळेला मुस्लिम लीगचा मुख्यमंत्री होता, ज्याचं नाव होतं शहीद सूर्यावर्दी. हा शहीद सूर्यावर्दी आणि जिन्ना ह्या दोघांनी अत्यंत गुप्तपणे, अत्यंत पद्धतशीरपणे योजना बनवून हिंदूंचा नरसंहार केला आणि बांगलादेश म्हणजे पाकिस्तानचा जो पाया घातला गेला, हा डायरेक्ट ॲक्शनच्या नंतर त्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तर हा सगळा कालखंड सुद्धा लेखकांनी वर्णन केला आहे, परंतु लेखकांनी तो पाहिला नाही, कारण तो बंगालमध्ये घडला आणि लेखक स्वतः पंजाबमध्ये होते. तर त्याचे जे पडसाद होते बंगालमध्ये घडलेल्या घटनांचे, ते पंजाबपर्यंत पोचले, मुंबईपर्यंत पोचले, दिल्लीपर्यंत पोचले. कारण त्यावेळेला कोणाला माहिती नव्हतं की पाकिस्तान नेमका कसा असणार. त्यांना मुंबईचं पण पाकिस्तान करायचं आहे, दिल्लीचा पाकिस्तान करायचं आहे. त्यांची ती घोषणा होती 1971 पर्यंतची घोषणा होती की आम्ही लोक सकाळची चहा पिणार इस्लामाबादमध्ये, संध्याकाळचं जेवण आम्ही दुपारचं जेवण अमृतसरमध्ये करणार आणि संध्याकाळी रात्रीचं आम्ही लोक जेवण करायला लाल किल्ल्यामध्ये दिल्ली काबीज करणार. ही त्यांची घोषणा 1971ची होती. पण त्यावेळेला सुद्धा तसंच होतं की त्यांना माहीत नव्हतं, त्यामुळे सगळ्या भारतात दंगे उसळले होते आणि डायरेक्ट ॲक्शनची पुनरावृत्ती सगळीकडे होण्याची सगळीकडे त्यांची योजना होती. तर ते सर्व त्यांनी वर्णन केलेलं आहे, कशा प्रकारे पंजाब पेटत होता. तर ते आपण पाहू. आणि हे संपूर्ण पुस्तक, माझी आपल्याला विनंती आहे की आपण सुरुवातीच्या आजच्या ह्या एपिसोडपासून ते शेवटच्या भागापर्यंत आवर्जून पाहावे आणि आपले जे मित्र आहेत, परिवारजन आहेत, त्यांच्यापर्यंत ही माहिती, इतिहासपूत माहिती प्रत्येक माणसापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत आपण पोचवावी अशी मी आपल्याकडे विनंती करतो आणि मला आशा आहे की आपण तसं कराल. आपण हा व्हिडिओ पाहिला त्यासाठी आपले फार फार आभार आहे. धन्यवाद. जय हिंदू राष्ट्र.